रुपेश दरात. नमस्कार लाईव्हच्या व्हिडिओ बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. पहिल्याच पावसात नांदेडकरांची दानादान, महापालिकेच्या कामाची झाली पोलखोल. बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. आमचेही अच्छे दिन येतील, अशोकरावांना आशावाद. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू. आता बातमीपत्र विस्ताराने. पावसाळा सुरू झालाय. सगळीकडे पावसाळ्याची जय्यत तयारी झाली होती. नांदेड महानगरपालिकेनेही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे केली असे समजले जात होते. यामुळे कुठेही रस्त्यामध्ये कुणी पडणार नाही, नाल्या तुंबणार नाही अशी भाबडी आशा नांदेडकर व्यक्त करत होते. परंतु काल झालेल्या पहिल्याच पावसात सर्वत्र दाणादाण उडाली. पावसाळा सुरू झालाय. सगळीकडे पावसाची जय्यत तयारी झाली आहे. नांदेड महानगरपालिकेनेही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे केली असे समजले जात होते. यामुळे यावर्षी कुठेही रस्त्यामध्ये खड्ड्यात कुणी पडणार नाही, नाल्या तुंबणार नाही, रस्त्यावर पाणी साचणार नाही अशी भाबडी आशा नांदेडकर व्यक्त करत होते. परंतु काल झालेल्या पहिल्याच पावसात सर्वत्र दाणादाण उडाली. जागोजागी रस्त्यावर पाणी दिसून आले. नाल्याचे पाणी रस्त्यावर आले होते, तर बऱ्याच ठिकाणी छोटे मोठे अपघातही घडले. शिवाजीनगर सारख्या प्रतिष्ठित भागात माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी नांदेड महानगरपालिकेने नळ दुरुस्तीचे काम केले होते. पहिल्या पावसामध्ये तिथे खड्डा तयार झाला. त्या खड्ड्यामध्ये रात्रीच्या सुमारास एक लोडिंग ऑटो अटकला होता. त्यानंतर एक दुचाकीस्वार त्याच खड्ड्यात रात्री 12च्या सुमारास पडला. हिंगोली गेट जवळील अंडरग्राउंड बीच नेहमीप्रमाणे पाण्याने भरून तलावाचे स्वरूप झाले आहे. शहरात जागोजागी छोटे छोटे अपघातही घडल्याचे निदर्शनास आले. कम से कम 2-3 साल से और कैसा यहाँ पर रोज गिरते आदमी पड़ते हैं और इससे कोई देख रहा ही नहीं है. देख रहे हैं ना, हर साल की ही दशा होती है. यहाँ पे हर नागरिक को मुसीबत का सामना करना पड़ता है. फिर भी महानगरपालिका इसके बारे में कुछ हस्तक्षेप नहीं कर रही. जी पहिल्याच्या गाड्याला त्रास, आता वापस फिरून रॉंग साईडनं जाऊन परत येण्यासाठी लोक कष्ट हे करतात ना. त्यासाठी महानगरपालिकेने याची आवडूंची व्यवस्था केली तर सगळ्यासाठी चांगलं होईल. एवढे विकासाचे कामं झाले, मात्र इथं अशीच इथलीच बोंब आहे. दरवर्षी पाणी पडते, लोकांना येण्याचा त्रास. मांजरा नदी पात्रातील मौजे माचनूर येथील शासकीय वाळू घाटावर वाळू ठेकेदार हे शासनाच्या ठरवून दिलेल्या वाळू उपसा मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा करून शासकीय महसूल निर्णयातील नियमांचा व पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीचा उल्लंघन करून 3 जेसीबी मशीनद्वारे अवैधरित्या वाळू उत्खनन करत आहे. यासाठी शासन नियमानुसार कार्यवाही करावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही नागरिक उपोषणास बसले आहेत. मांजरा नदी पात्रातील मौजे माचनूर येथील शासकीय वाळू घाटावर वाळू ठेकेदार हे शासनाच्या ठरवून दिलेल्या वाळू उपसा मर्यादेपेक्षा जास्त वाळू उपसा करून शासकीय महसूल निर्णयातील नियमांचा व पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीचं उल्लंघन करून 3 जेसीबी मशीनद्वारे अवैधरित्या वाळू उत्खनन करीत आहेत. दर दिवसा वाळू घाटावर जवळपास 200 ते 300 ट्रक, 10 टायरी जवळजवळ 35 ते 40 टन 10 ब्रास वाळू भरून सर्रासपणे अवैध वाहतूक करीत आहेत. शासनाने पर्यावरणाचा व नैसर्गिक साधन संपत्तीचा विचार करून जनहितोत्सव वाळू उपशाची मर्यादा ही कशा प्रकारे 5 ते 7 दिवसात पूर्ण होऊन जात आहे. उर्वरित कालावधीत होणारा वाळू उपसा हा अवैधच असणार आहे. वाळू लिलावात ठरवून दिलेल्या ब्रासप्रमाणे महसूल भरून शासनाची परवानगी मिळाल्याशिवाय शासनाची फसवणूक करून लाखो रुपयाचा महसूल दररोज चोरट्या मार्गाने नेत आहे. वाळूचे नदी पात्रातून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने सर्वेक्षणानंतर विहित केलेल्या खोली मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन होत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या चालकांकडे उक्त टोकन नंबर अवैध आहेत. वैधता तपासलेल्या टोकन नंबरचा उपयोग पुन्हा वाहतुकीसाठी होत आहे. याबाबत निरीक्षणासंबंधित महसूल यंत्रणेकडून व नियुक्त भरारी पथकाकडून जायमुख्यावर जाऊन संबंधित वाळू घाटाची पाहणी करून निरीक्षणार्थी दोषी ठेकेदारांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील 48(7) व 8 नुसार तसेच इतर लागू होणाऱ्या कायदे व नियमानुसार शासन स्तरावर उचित कारवाई तात्काळ करण्यात यावी, यासाठी सतीश बळवंतवार, रमेश सूर्यलोड, लिंगुराम भास्करे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. प्रशासनाला याबद्दल सर्व काही माहीत असताना, त्यांना हे उघड सत्य माहीत असताना ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत आणि संबंधित ठेकेदारांना पूर्ण पाठबळ त्यांचं आहे. तालुका प्रशासनावर आतापर्यंत
किमान एक 100 ते 150 तक्रारी आलेल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनांतर्फे, तरी त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद त्यांना मिळत नाही. आणि वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. आपण पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली याचे प्रतिभा निकेतन विद्यालय येथील अभ्यास केंद्रामध्ये ज्यांना नियमितपणे प्रवेश घेऊन शिक्षण घेणे शक्य नाही अशासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून हे शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ नवी दिल्ली यांचे प्रतिभा निकेतन विद्यालय येथील अभ्यास केंद्रामध्ये ज्यांना नियमितपणे प्रवेश घेऊन शिक्षण घेणे शक्य नाही अशांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ मधून हे शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली आहे. अशा लोकांची गरज लक्षात घेऊन नवनवीन अभ्यासक्रम विद्यापीठ सुरू करत आहे. इग्नूचे 33 अभ्यासक्रम प्रतिभा निकेतन येथे शिकविले जातात. 6 महिन्यापासून ते 3 वर्षापर्यंत हे अभ्यासक्रम विद्यार्थी शिकत असतात. इग्नूचे प्रवेश जुलै आणि जानेवारी या 2 सत्रामध्ये घेतले जातात. अभ्यास केंद्रामधून इच्छुक विद्यार्थ्यांना माहिती पुस्तकाद्वारे विषय, कालावधी व फी संबंधी पूर्ण माहिती दिली जाते. याची परीक्षा पद्धत प्रत्येक वर्षी जून व डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षा घेतल्या जातात. याची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रवेशासाठी कुठलेही मूळ कागदपत्रे द्यावे लागत नाही. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी कुठल्याही विषयास प्रवेश घेऊ शकतो. सर्व प्रक्रिया ऑनलाईन करता येते. यामध्ये प्रामुख्याने BA, BCom तसेच बॅचलर ऑफ टुरिझम, रुरल डेव्हलपमेंट, फूड अँड न्यूट्रिशन, MBA सारखे विषय शिकवले जातात. अशी माहिती इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या नांदेड येथील प्रतिभा निकेतन केंद्रातील समन्वयिका प्राध्यापक डॉक्टर तस्नीम अंजुम यांनी एका पत्रकाद्वारे नमस्कार लाईव्हला दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, नांदेडचे खासदार, काँग्रेस पक्षाचे सर्वसर्वी तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना अच्छे दिन येतील असा आशावाद आहे. आज पावडेवाडी येथील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या उद्घाटनासाठी आलेले अशोकराव चव्हाण यांनी नाव न घेता बंडखोरावर टीका केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, नांदेडचे खासदार, काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना अच्छे दिन येतील असा आशावाद आहे. आज पावडेवाडी येथील गुरुकुल पब्लिक स्कूलच्या उद्घाटनासाठी आलेले अशोकराव चव्हाण यांनी नाव न घेता बंडखोरांवर टीका केली. आम्ही खूप जणांना रांगायला, चालायला शिकवलं, पण ते चालता चालता खूप दूर पडून गेले. पण घार कितीही उंच आकाशी उडाली तरी तिला जमिनीवर यावंच लागतं असे सांगून त्यांनी माननीय खासदार खतगावकर, माननीय आमदार ओमप्रकाश पोकर्णा तसेच काँग्रेस सोडून गेलेले सर्व जुने काँग्रेस जणांना एक दिवस तुम्हाला माझ्याकडे यावेच लागेल असा गंभीर इशारा दिला. जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करा. शेतातच काही पिकत नसेल तर शेतकऱ्यांकडे कुठून येईल? आडात असेल तर पोहऱ्यात येईल. आमचे सरकार होते तेव्हा मी आणि आमच्या केंद्र सरकारने सर्व कर्ज माफ केले होते. ते पुढे म्हणाले की डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय मेडिकल कॉलेजचे नाव डॉक्टर शंकरराव चव्हाण खाजगी मेडिकल कॉलेज करता आले असते, पण साहेबांनी असं केलं नाही. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ जयश्री पावडे यांनी आपल्या शाळेबद्दल व संस्थेबद्दल तसेच शिक्षणाचे महत्त्व देखील पटवून दिले. या प्रसंगी आमदार DP सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, माननीय मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार वसंत चव्हाण, किशोर स्वामी, मंगलाताई गुंडले, दीपक पाटील, निळकंठराव पावडे, अभिमन्यू काळे, संजय बेळगे, स्वप्नील चव्हाण, विनय गिरडे, दिनकर दहीफळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उतरतो, चांगल्या तऱ्हेने त्यांना समजतो आणि त्यातून चांगला विद्यार्थी घडायचा प्रयत्न होतो. असे चांगले खूप उपक्रम आपण सगळीकडे घेतात. खरोखरच आनंद आहे की या शाळा चांगले, या भागात एक चांगली शाळा आज इथे सुरू होते. श्री मधुसूदन भारती यांना धन्यवाद करते आणि उपस्थित सर्व मान्यवरांना वयाला शिकवलं
ते पळायला झेप घ्यायला शिकलो. घाल फिरते आकाशी शेवटी पिल्लापाशी यावंच लागते आणि यावंच लागते, हरकत नाही. पण जे काही चांगले कॉलेजेस आहेत एकही पैसा न घेता गुणवत्तेवर ऍडमिशन फक्त देतात अशी इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज राज्यात आजही आहे. काही ठिकाणी डोनेशनची प्रकार घेत असतील, पण एक गुणवत्ता पाहिजे किंवा दुसरं काहीतरी उद्योग पाहिजे, दोन्हीपैकी एक. मधला काही उद्योग राजगार नाही. शंकरराव चव्हाण साहेबांची जी प्रथा पाडलेली आहे तीच आज कायम आहे आणि तीच पुढे राहील. मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. मुंबईतील रस्त्याची श्वेतपत्रिका काढणार आदित्य ठाकरे. MCA निवडणुकीच्या आखाड्यात सेना विरुद्ध पवार सामना. जोधपूरमध्ये पावसाचं थैमान, पुरामुळे जनजीवन विस्कळीत. लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी घेतली भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट. मागणी घटल्याने सोने चांदीच्या दरात घसरण. सोने 55 तर चांदी 190 रुपयांनी स्वस्त. केंद्र सरकार 2019 पर्यंत देशभरात 11 कोटी घरांना उपलब्ध करून देणार. शौचालय केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंग यांची माहिती. आजचे सुविचार. प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस. वैष्णवी पंडित. नमस्कार लाईव्ह वाचक, नांदेड. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. पहिल्याच पावसात नांदेडकरांची दानादान. महापालिकेच्या कामाची झाली पोलखोल. बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. आमचेही अच्छे दिन येतील, अशोकरावांना आशावाद. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.